अंबरनाथ नगर परिषदेमध्ये आज उपनगराध्यक्षपदाची निवडणूक. राष्ट्रवादी 4 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा. शिवसेनेला पाठिंबा दिल्यास त्या 4 नगरसेवकांवर कारवाई होणार. मुंबई पालिकेसाठी भाजप, शिवसेना आणि आठवलेंच्या रिपाईची आज सभा. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर संध्याकाळी 6 वाजता प्रचार सभा. उद्याचं मतदान लुटारूंच्या विरोधातील लोकशाही वाचवणारं. जनतेनं सतर्क राहून मतदान करण्याची गरज. प्रकाश आंबेडकरांचं जनतेला आवाहन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पनवेलमध्ये आज प्रचार सभा. दुपारी 3 वाजता सभेचं आयोजन. उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराकडून मतदारांना भांडी वाटप. व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल. आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. हिंदी सक्तीचा विषय हा मराठी माणूस जागा आहे की नाही हे चाचपण्यासाठी आता ठाकरेंचं वक्तव्य. भाजप उमेदवारांवर राज ठाकरेंचा हल्लाबोल. तुळजापूर ड्रग्ज आरोपी अत्याचारातील आरोपीला भाजपनं तिकीट दिलंय. आली कुठून ही हिंमत? ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल. अकोटमधील भाजप एमआयएम युतीवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया. भाजपनं एमआयएमला युती केली आहे. 66 जण बिनविरोध निवडून आले. मतदानाचा हक्कच संपवलाय. राज ठाकरेंची टीका. भाजप सरकारच्या काळामध्ये 2014 ते 25 मधील अदानी प्रोजेक्टचा ठाकरेंनी दाखवला थेट मॅप. एकाच उद्योगपतीला सरकार कामं देते. राज ठाकरेंची पोलखोल. मुंबई गुजरातला जोडण्यासाठी लॉंग टर्म प्लॅन सुरू. जमीन हीच खरी संपत्ती, भाषा हेच अस्तित्व. तुमच्या जमीन आणि भाषेवर घाला घालण्याचं षडयंत्र. राज ठाकरेंचा घणाघात. मराठी माणसाची शेवटची निवडणूक. चुकलात तर मुकलात. मराठी माणसांनो एक व्हा. राज ठाकरेंचं जनतेला आवाहन. आम्ही अस्सल मराठी बोलणारे देशभक्त हिंदू. फडणवीस हिंदू आहेत का हे तपासून बघा. उद्धव ठाकरेंचं फडणवीसांवर टीकास्त्र. ठाकरे सेनाध्यक्ष उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात. मुंबईत हवेचं नाही तर भ्रष्टाचाराचं प्रदूषण. उद्धव ठाकरे यांच्याकडून फडणवीसांचा मेवा भाऊ असा उल्लेख. पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला दरम्यान आग लागले. फटाक्यांमुळे इमारतीला आग लागल्याचा अंदाज. घटनेमुळे रोड शोमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये गोंधळ. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचारार्थ पिंपरी चिंचवडमध्ये. ही महापालिका दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या प्रतिष्ठेची. वाहतूक कोंडीसाठी केंद्र आणि राज्य सरकार कारणीभूत. वानवडी साळुंके विहार प्रभाग वाहतूक कोंडी मुक्त करणार. प्रशांत जगताप यांचं आश्वासन. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा अकोल्यात जाहीर सभेत सरकार आणि भाजपवर तीव्र हल्लाबोल. सारे भ्रष्टाचारी भाजपमध्येच असल्याचा खळबळजनक आरोप वडेट्टीवारांनी केलाय. नालासोपाऱ्यात बविया अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक 20च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतल्या कॉर्नर सभा. कार्यकर्त्यांना केलं मार्गदर्शन. अजित पवारांच्या उमेदवाराकडून पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 30 मध्ये चांदीच्या वस्तूंचं वाटप. भाजप कार्यकर्त्यांनी एका महिलेला रंगेहात पकडलं. 2 किलो मटण पाठवा आणि त्यांनाच घरी बसवा. तटकरेंनी घेतला अशोक चव्हाणांच्या विधानाचा समाचार. रोज खा मटण आणि कमळाचं दाबा बटन. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचं वक्तव्य. दहशत लादून निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी लक्षात ठेवा. गाठ आपल्याशी आहे. निलेश लंकेंचा संग्राम जगतापांना थेट इशारा. कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा. आई अंबाबाईचा अन लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत आहे. एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. ठाण्यात ठाकरे बंधूंकडून इंग्रजीमध्ये बॅनरबाजी. सुशिक्षित मतदारांना इंग्रजी बॅनरच्या माध्यमातून आवाहन. ठाण्यातील हिरानंदानी मिडो सर्कल येथे बॅनरबाजी. लातूरमध्ये भाजपच्या 18 बंडखोर कार्यकर्त्यांची हकालपट्टी. 18 बंडखोर कार्यकर्त्यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी. पहिल्यांदा महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएमचे 6 उमेदवार. अहिल्यानगरमध्ये एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी उमेदवारांच्या प्रचारार्थ घेणार सभा. अखेरचा रविवार असल्याने मतदारांच्या भेटीगाठींवर भर देण्यात आला. नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजूल पाटील यांचं आश्वासन.
ठाकरे सेना मनसेकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर. काही पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून अपक्ष लढण्याची तयारी. अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचं केलं आवाहन. पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचं हमीपत्र जाहीर. यावेळी केवळ जाहीरनामा नाही, विकासाचा रोडमॅप. अजित पवारांचं वक्तव्य. सभेचा धडाका आणि चहाचा तडका. चंद्रपुरात चंद्रशेखर बावनकुळेंनी टपरीवर घेतला चहाचा आस्वाद. सोबतच टपरी चालकाशी मारल्या दिलखुलास गप्पा. अमरावतीत भाजप पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता. भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांचं 6 वर्षांसाठी निलंबन. पक्षविरोधी कारवाई केल्याने निलंबन. भाजप निवडणूक प्रभारी संजय कुटींची कारवाई. अमरावतीमध्ये जी घाण करून ठेवली आहे ती कशी साफ करायची. चंद्रशेखर बावनकुळेंना कमी लिहिता वाचता येतं असावं. यशोमती ठाकूर यांचा चंद्रशेखर बावनकुळेंवर हल्लाबोल. गौतमी पाटील चंद्रपुरात प्रचाराला. वडट्टीवार आणि मुनगंटीवार यांच्यात जुंपली. कलाकाराला प्रचारासाठी आणलं तर त्यात वावगं काय. तुमची चंद्रपूरमध्ये भाजप वाचते की नाही हे तुम्ही बघा. वडट्टीवारांचा पलटवा. पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत खतेंच्या पॅनलसाठी आता मंत्री पंकजा मुंडे मैदानात. भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून आणा. मंत्री पंकजा मुंडेंचं जनतेला आवाहन. मुंबईसाठीचा महायुतीचा वचननामा प्रसिद्ध. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये प्रकाशित. मराठी भाषेसाठी लँग्वेज लॅब तयार करणार. पालिकेच्या शाळांना कौशल्ययुक्त करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. सफाई कामगारांना मालकी हक्काचं घर देणार. जपून विकासाची जबाबदारी म्हाडाकडेच असणार. तर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय. मराठी माणसाला मुंबईत सोडून जावं लागणार नाही. मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सुटू शकतात. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. पाणीपट्टीतील वाढ पुढील 5 वर्षांसाठी स्थगिती. महिलांसाठी बेस्ट सेवेत 50% सवलत मिळणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. पुढील 5 वर्षात 30 ते 35 लाख घरांची निर्मिती करणार. इतरांचं श्रेय चोरणारे आम्ही लोक नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. रईस शेख यांना गद्दारांच्या सोबतच जायचे असले तर जाऊ शकतात. मात्र आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. अबू आझमी यांचा भिवंडीतील सभेमध्ये रईस शेख यांना इशारा. हुनर की बातें करने से कुछ नहीं होता. जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतरकर साबित करे. मुख्यमंत्र्यांनी शायरीतून लगावलेल्या टोल्याला अजित पवारांचं शायरीतून प्रत्युत्तर. रवी राणांचा किराणा बेईमानीतून आलाय. जेवढा आला तेवढा लुटा. बच्चू कडू यांचा रवी राणांवर हल्लाबोल. महेश लांडगे आपल्या कामामुळे वैतागले आहेत. त्यांना सांगायला काम नाही. तुम्ही फक्त कामं सांगा. मुख्यमंत्री फडणवीसांचा महेश लांडगेंना टोला. नागपुरात नितीन गडकरी यांची मुलाखत. चना पोहा विथ नितीनजींच्या माध्यमातून प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक घेणार. सायंकाळी 7 वाजता नितीन गडकरी यांची मुलाखत. मनसे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांचा भाजपात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. मोठा भाऊ लवकरच येणार. रवींद्र चव्हाणांचं सभेत सूचक विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची खास मागणी. उपस्थित महिलांच्या प्रेमळ आग्रहाला मान देत शिंदेंनी काढला फोटो. कार्यक्रमस्थळी हा क्षण अधिकच खास ठरला. बीडमध्ये भाजपा आमदार सुरेश धस यांच्या वतीनं संगीत श्रीराम कथा ज्ञानयज्ञ. धस यांच्या सपत्नीक श्रीराम मिरवणुकीमध्ये सहभागी. काँग्रेसच्या पत्राची राज्य निवडणूक आयोगाने घेतली दखल. लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर. काँग्रेसच्या तक्रारीवर विचार करू. आयोगाचं उत्तर. रवींद्र चव्हाणांच्या लातूरमधील वक्तव्यावर राज ठाकरेंचा संताप. पद काढून घ्या. गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलवणार. राज ठाकरेंची प्रतिक्रिया. चंद्रपुरात काँग्रेसचं लाक्षणिक उपोषण आंदोलन. मनरेगा योजनेमध्ये आणि योजनेच्या नावामध्ये बदल केल्याने काँग्रेस आक्रमक. गरीब मजुरांचा हक्क डावलल्याचा प्रयत्न सरकारकडून आरोप. मंत्री पंकजा मुंडे यांनी अखेर सेल्फीचा मोह न आवरलेल्या कार्यकर्त्याची इच्छा केली पूर्ण. बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी भावनिक नाते असलेल्या पंकजा मुंडेंबरोबर कार्यकर्त्यांनी घेतला सेल्फी.
छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नी उद्धव ठाकरे जबाबदार, टक्केवारीसाठी पाणी योजनेच्या फाईलवर त्यांनी सही केली नाही. खासदार भागवत कराड यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप. बंटी पाटील कच्चा पैलवान नाही, मैदान मारल्याशिवाय आम्ही परतत नाही. विरोधकांच्या टीकेला सतीश पाटलांचं चोख प्रत्युत्तर. मुंबईत रविवारी जानेवारी महिन्यातील आतापर्यंतचं सर्वात नीचांकी तापमान. हवामान विभागाच्या सांताक्रूज केंद्रामध्ये 16 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. वर्ध्यात पहिल्या खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेसाठी राज्यस्तरीय चाचणी. पात्र खेळाडूंना आवश्यक कागदपत्रांसह तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन. वर्ध्यात जागतिक पारायण दिनानिमित्त गजानन महाराज भक्तांची मांदियाळी. मंडपात सुमारे 4000 भक्तांचं पारायण. पारायण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. वर्ध्यात रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर आणि आपत्कालीन सेवा प्रात्यक्षिकांचं आयोजन. 37व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपक्रम. 900 विद्यार्थ्यांनी घेतली रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा. वर्ध्यात काँग्रेसचा महात्मा गांधी पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण. मनरेगा योजनेचं नाव बदलण्याच्या निर्णयाविरोधात लाक्षणिक उपोषण. महात्मा गांधींचं नाव पुसण्याचा सरकारचा डाव, काँग्रेसचा आरोप. वर्ध्यात रजत जयंती महोत्सवी वर्षानिमित्त पर्यावरण जनजागृती उपक्रम. निसर्ग सेवा समितीतर्फे वृक्ष संवर्धनासाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमधून वृक्ष, जल आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश. सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम. सर्वरोग निदान आणि उपचार शिबिराचं आयोजन. अतिउत्साही पर्यटकांना उत्साह भोवला. पालघरच्या चिंचणी परिसरामध्ये पर्यटकांची गाडी भरतीच्या पाण्यात अडकली. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीनं गाडी बाहेर काढण्यात यश. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. बीडमध्ये लिंबाच्या झाडाखाली शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा वनवास संपला. सामाजिक कार्यकर्त्यांनी मानले लोकशाही मराठीचे आभार. सिल्लोडमधील उंडण गावात शालेय विद्यार्थिनींसाठी कराटे आणि लाठीकाठीच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास आणि स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता विकसित व्हावी हा उद्देश. काठेपूर्णा अभयारण्यात पार पडली आशियाई पाणपक्षी गणना. आशियाभरातील उपक्रमामध्ये वाशिम, अकोला येथील पक्षी अभ्यासकांचा सहभाग. बीडच्या वडवणीतील ऊसतोड मजुरांच्या कुटुंबियांना अखेर मिळाला न्याय. कारखान्याकडून डोंगरे कुटुंबियांना 21 लाखांची आर्थिक मदत. बीडमध्ये रशियन नागरिकांनी घेतलं ज्योतिर्लिंग वैद्यनाथाचं दर्शन. यावेळी त्यांनी हातात माळा घेत गाभाऱ्यात शिवनामाचा जप देखील केला. गडचिरोलीमध्ये पोलीस दलाच्या वतीनं रक्तदान शिबिरात 1203 जणांचे रक्तदान. पोलीस अधिकारी, जवान आणि आत्मसमर्पित माओवाद्यांचा देखील सहभाग. गडचिरोलीमध्ये नवनीत ग्राम पहाडावर उभारणार राष्ट्रसंतांचा पुतळा. पहाडाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार. डॉक्टर खुणे यांचं स्पष्टीकरण. महावितरण विभागाची 100 कोटींची फसवणूक. कर्मचाऱ्यांच्या मदतीने घोटाळा झाल्याचे उघड. कंपनीच्या संचालकांवर निर्मल नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. गडचिरोलीमध्ये 390 सामूहिक वनहक्क आराखड्यांना मंजुरी. प्रक्रियेमध्ये कोणतीही प्रशासकीय उदासीनता सहन केली जाणार नाही असंही जिल्हाधिकाऱ्यांना बजावलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.